श्री क्षेत्र येडूर येथे 1 ते 6 मार्च दरम्यान महाकुंभाभिषेक व भव्य धार्मिक सोहळ्यांचे आयोजन. श्री क्षेत्र येडूर येथे महाकुंभाभिषेक, लक्षदीपोत्सव व कृष्णा आरती या भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाकुंभाभिषेक स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार गणेश हुक्केरी यांनी येडूर येथील वेदपाठ शाळेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी श्रीशैल जगद्गुरू डॉक्टर चनसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी प्रमुख उपस्थित होते. दिनांक 1 ते 3 मार्च दरम्यान दररोज सकाळी 7 ते 8:30 या वेळेत सामूहिक इष्टलिंग पूजा होणार आहे. सायंकाळी 6 वाजता श्री सिद्धलिंग शिवाचार्य वेदगम संस्कृत पाठशाळेचा 12वा वर्धापन दिन साजरा होईल. या कार्यक्रमात अंबिकानगरच्या स्वामीजींना शिवाचार्य शिरोमणी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 2 मार्च रोजी धर्मसमन्वय सभा, थीम पार्ट व श्री क्षेत्र येडूर लघुपटाचा शुभारंभ होईल. पंढरपूरचे श्री विठ्ठल महाराज शिवकीर्तन सादर करणार असून सुभाष मामणे यांना दानवीर पुरस्कार दिला जाईल. 3 मार्च रोजी श्री भद्रकाली वीरभद्रेश्वर कल्याणोत्सव व विश्वचेतना पुरस्कार सोहळा पार पडेल. राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक डॉक्टर महांतेश टिवूड सन्नवर यांना विश्वचेतना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. 4 मार्च रोजी सकाळी वीरशैव गमोक्त महाकुंभाभिषेक विधी, महिलांचा रजत रथोत्सव, गुग्गुळोत्सव व अग्निप्रवेश कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी पूरवंत महामेळा व वीरपुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता वीरशैव लिंगायत धर्मस्थान संमेलन होणार आहे. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते राजगोपुरमचे लोकार्पण होणार असून कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या हस्ते यात्री निवासाचे उद्घाटन होईल. यावेळी पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर प्रभाकर कोरे यांचा सत्कार तर आमदार प्रकाश हुक्केरी यांना विकास वीर पुरस्कार प्रदान केला जाईल. 6 मार्च रोजी सकाळी 6 वाजता 5000 सुवासिनी कृष्णा नदीतून 5000 कुंभ घेऊन गावातील प्रमुख मार्गांवरून भव्य कुंभमेळा काढतील. श्री वीरभद्रेश्वर मंदिराच्या पंचराजगोपुरांवर महाकुंभाभिषेक करण्यात येईल. सायंकाळी 6 वाजता कृष्णा आरती व लक्षदीपोत्सवाने सोहळ्याची सांगता होईल. 6 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात देशभरातील सुमारे 200 महास्वामीजी, जगद्गुरू पंचपीठाधीश्वर व सुत्तूर जगद्गुरू उपस्थित राहणार आहेत. सर्व जाती धर्मीयांना सहभागी करून कोणताही भेदभाव न करता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीशैल जगद्गुरूंनी केले आहे. महान कार्य न्यूजसाठी बजरंग रोडे, मांजरी.